नमस्कार. RMW प्रेझेंट जस्ट टॉक या सिरीज अंतर्गत GDP अर्थात ग्रोथ डेव्हलपमेंट अँड पीपल या कार्यक्रमात मी निखिल पिंपळगावकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हिरवी छाया हिरवी माया पानो पानी हिरवी किमया, पाऊस हिरवा तुषार हिरवे स्नेह निमंत्रण हिरवे. बालकवींची ही कविता खऱ्या अर्थानं जर कुठं लागू होत असेल तर ती कोकणातही मुख्यत्वे सिंधुदुर्गला ही कविता अधिक लागू होईल असं मला वाटतं. खेड्यांकडे चला, खेडी समृद्ध झाली तर पूर्ण देश समृद्ध होईल, आर्थिक विकसित होईल. हे गांधीजींचं स्वप्न खऱ्या अर्थानं जर कोणी या कोकणाच्या मातीत रुजवलं असेल तर ते एक व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटायला आलं. स्वागत करूया योगेश प्रभू यांचं. योगेश प्रभू हे लुपिन फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सिंधुदुर्गच्या लाल मातीत काम करत आहेत. तळागाळात काम करताना ग्रामीण माणसाचं आयुष्य अधिक उजळ करण्यासाठी, त्याला मुख्यधारेत आणण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. गांधीजींचा जो संदेश होता, खेड्यांकडे चला खेडी समृद्ध झाली तर पूर्ण देश समृद्ध होईल, लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही नेमकं यात काय काम करतात? लुपिन फाउंडेशन 20 वर्षापूर्वी सिंधुदुर्गमध्ये आली. त्यापूर्वीपासून मी व्हॉलेंटरी सेक्टरमध्ये आहे. माझ्यावरती विचार करण्याची जी दृष्टी आहे ही माननीय माजी केंद्रीय मंत्री आणि आत्ता पंतप्रधानांचे शेर्पा सुरेश प्रभू साहेबांची आहे. कारण त्यांच्यासोबत गेली 25 वर्ष मी काम करतोय. आणि गावाकडे जाताना चला हा जो गांधीजींचा संदेश आहे ते गेली 25 वर्ष 30 वर्ष सांगतात. अगदी सारस्वत बँकेचे अध्यक्ष असल्यापासून त्यांनी प्रयत्न केला आणि तो मी सातत्यानं पाहत आलो, एक कार्यकर्ता म्हणून बघत आलो आहे. त्यांची अशी धारणा आहे की आपण मोठी शहरं निर्माण होतच राहतील, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढत राहील, पण जर गावं विकसित केली, गावामध्ये आपण योग्य त्या सुविधा दिल्या आणि गावामध्येच लोकांना रोजगार दिला तर निश्चितच गावं सधन राहतील. आणि जर गावं समृद्ध झाली तर राज्य समृद्ध होईल, देश समृद्ध होईल आणि त्याच्यामधूनच GDP वाढेल निश्चित. आणि यासाठीचे अनेक प्रयत्न चालू आहेत. गेली 25 वर्ष सातत्यानं कवर असल्यामुळे थोडा आमच्यावरती लोकांचा विश्वास पण बसला आहे आणि हळूहळू त्याचे दृश्य स्वरूपात परिणाम दिसायला लागलेत. या ॲक्टिव्हिटीमध्ये काम करताना काय काय कार्यक्रम तुमच्या याच्यात राबवले जातात किंवा काय उपक्रम नेमके राबवले जातात? आम्ही जरी लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्गमध्ये काम करत असलो तर एक अमरेला प्रोग्राम म्हणून काम करतोय, ज्याच्यामध्ये 5-6 संस्था एकत्र काम करतात. एक कॉन्सर्शियम टाईप आहे, ज्याचं मार्गदर्शन उमा सुरेश प्रभू करतायत, जे मानव सदनच्या सध्याचे अध्यक्ष आहेत. 2000 मध्ये पहिल्यांदा जनशिक्षण संस्थान प्रभू साहेबांनी आणलेलं. ज्यावेळी अनेक ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज झाली, अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेज होत असतील, अजून इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशन होत होतं, त्यावेळी त्यांनी जनशिक्षण संस्थान आणि नर्सिंग कॉलेज ह्याची स्थापना केली. ग्रामीण भागातल्या लोकांना एक छोटा व्यवसाय करण्यासाठी लागणारं कौशल्य देणं आणि त्यांच्याकडे जाऊन देणं, त्यांच्याकडे असलेली उपलब्ध साधनसामुग्री पाहून देणं, हे त्याचा स्टडी करून देणं, अशा प्रकारे जनशिक्षणचं काम मी त्याच्यावर आता बोर्ड मेंबर पण आहे. तर 70,000 लोकांना आतापर्यंत प्रशिक्षण दिलं. आणि यामध्येतून सांगायला आनंद वाटेल की याच्यापैकी बहुतांशी लोक कुठल्या ना कुठल्या तरी एका माणसानं 3-4 स्किल घेतले. एकच स्किल घेतलं म्हणून तो समृद्ध होता असं नाही. आम्ही त्याला एक दिशा देण्याचं काम केलं आणि हे दिशा देण्याचं काम प्रभूसाहेबांच्या विजनमधून झालं. ह्या सगळ्या माध्यमातून आत्मनिर्भरतेची सुरुवात म्हणण्यापेक्षा स्वावलंबतेची सुरुवात. फक्त ट्रेनिंगच देऊन थांबलात की त्यांना काय व्यवसाय उघडून पण दिले? नाही, बरेच वेळा आम्ही त्याच्यासाठी 2 पार्ट केले. ज्यांनी ट्रेनिंग दिलं त्यात लुपिनच्या माध्यमातून जॉईंट लायबिलिटी ग्रुप केले. जॉईंट लायबिलिटी ग्रुपच्या माध्यमातून बँकातून कर्ज उपलब्ध करून दिली. काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या कन्व्हर्जन स्कीममधून आपण जुळवून दिली. पण हा आयसोलेटेड प्रोग्राम राहिलेला नाही. हा शासन, व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आणि कम्युनिटी ह्यांचं एक इंटिग्रिटी किंवा सिनर्जिक प्रोग्राम आपण म्हणू, संयुक्त उपक्रम राहिला, ज्याला कुठे आपण MOU नाही आहे, पण आपण शासनाच्या योजना आहेत, आपण काय देऊ शकतो आणि कम्युनिटी काय करू शकतो. त्याच्यामुळे काय झाले की कम्युनिटीला एक ओनरशिप आली. आणि प्रभूसाहेबांचं कायम सांगणं होतं की तुम्ही मासे खायला देण्यापेक्षा मासे पकडायला शिका. पकडायला शिकवलं तर तो आयुष्यभर त्याच्यामध्ये तो एक आपलं त्याच्यामधून तो मोठा होईल, काम करेल. तर त्या पद्धतीने एक वेळचे मदत करण्यापेक्षा आयुष्यभरासाठी लागणारी त्याला एक लागणारं स्किल त्यांना प्रोव्हाइड करा आणि त्याच माध्यमातून लुपिन काम करते. पर्यटन ही खूप मोठी देणगी आपण म्हणूया जी निसर्गाने कोकणाला दिली आहे. त्या देणगीचा उपयोग तुम्ही तिथल्या स्थानिकांना समृद्ध करण्यासाठी कसा उपयोग करताय त्याचा? महाराष्ट्र किंवा देशभरात बऱ्याच लोकांना आंबोलीचा वॉटरफॉल कल्पना निश्चित. 2003 मध्ये त्या वॉटरफॉलला नैसर्गिकरित्या आम्ही एक स्टेप्स केलेल्या, ज्या दगड करून केलेल्या, ज्याच्यानंतर तिथे लोकांचा ओघ वाढला. जवळच एक चौकुळ म्हणून गाव आहे, जे गाव पूर्णपणे असं म्हणायचं की फार डेव्हलप गाव नाही, आंबोलीपासून 6 किलोमीटर,
पण तिथे जैवविविधता एवढी आहे. वेस्टर्न घाटामधला हां. अगदी हॉटस्पॉट हा आपण समजला जातो. अशी 100 प्रकारच्या वनस्पत्या तिथे आहेत. बरं. अनेक प्रकारचे प्राणी जे आपण म्हणू, जे स्नेक्स असतील, बेडूक असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे जैवविविधता पण तिथे होती. बरं. ज्याच्यासाठी आम्ही सांगतो की आमच्याकडून आम्ही फक्त 2 ते 2.5 लाख रुपये खर्च केले आणि प्रमोशन केलं. बरं. हे प्रमोशन केल्यानंतर आज त्या गावामध्ये, आज 8वं वर्ष सुरू आहे, आज त्या गावामध्ये लोकांनी स्वतःहून आपली घरं, स्वतःची घरं टुरिझमसाठी केलीत. वा. कोणीतरी गावातल्याच माणसानं एक मोठंसं हॉटेल केलं आणि तिथे असणारी जैवविविधता आणि पाहण्यासाठी, तिथला एक वॉटरफॉल्स तिथे आहेत ते बघण्यासाठी तिथे हजारो लोक पुन्हा यायला लागली. वा. आणि त्या गावाचा ऑटोमॅटिकली विकास व्हायला लागला. पण विकास कोणी केला तर तिथल्या गावातल्यानेच केला आणि आम्ही फक्त त्यांना एक दिशा दिली, ह्या प्रकारे होऊ शकतं. मदत केली. मला आठवतं की कोकणचा मेवासाठी पण तुम्ही प्रयत्न केलेले, बीचेस डेव्हलपमेंटसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले, तर त्याविषयी आम्ही मध्ये एक बीच क्लीन मोहीम राबवलेली. त्याच्यानंतर काही ठिकाणी आम्ही कोकणच्या मेवासाठी नाबार्डच्या माध्यमातून एक छोटे प्रोसेसिंग युनिटसाठी आम्ही नाबार्डकडून थेट कर्ज घेतलं UPNRM प्रोजेक्ट खाली आणि ते छोटे स्मॉल उद्योगांना दिलं, छोटे लघु उद्योजक करणारे. त्याच्यातल्या खूपच लोकांनी चांगल्या प्रकारे आपला व्यवसाय वाढवलाय. की लक्ष्मी परब म्हणून एक महिला होत्या आणि त्या स्वतः काजू कारखान्यात काम करत होत्या आणि तिथल्या आशा वर्कर, अंगणवाडीचं वगैरे सुद्धा बघत होत्या तिथल्या, आणि त्या सुद्धा घरात छोटा उद्योग करत होत्या. त्यांना आम्ही छोटासा सपोर्ट केला. आज त्यांनी स्वतःची एक काजू फॅक्टरी मोठ्या प्रमाणावर उभी केली. म्हणजे एक महिला सुद्धा सक्षमरित्या ह्यामधून उभी राहिली. त्याचबरोबर आपण तिथे असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रोसेसिंग होऊन कोकणची ओळख ही पर्यटकांकडे जावी. किनारपट्टी भागामध्ये तिथल्याच भागामधल्या काही वस्तूचं प्रोसेसिंग असलेली गोष्ट मिळावी, याच्यासाठी एक आम्ही संयुक्त कार्यक्रम घेतला, ज्याचा उपयोग पर्यटनाच्या संबंधित आहेत. कारण पर्यटनामधूनच रोजगार होईल आणि रोजगार होण्यासाठी जे तिथल्याच गोष्टी पर्यटकापर्यंत गेल्या पाहिजेत, याच्यासाठी आम्ही एक प्रयत्न केला. क्या बात. मोदीजींनी जो नारा दिला होता, सही पोषण देश रोशन, आणि महिलांच्या बाबतीमध्ये अंत्योदयाचं तुम्ही जे काम करताय ते अतिशय देशपातळीवरती गाजलं होतं. नेमकं ते काय काम केलं, कसं केलं? साधारण 96 मध्ये प्रभूसाहेब खासदार झालेले, 98 मध्ये त्यांनी 97-98 मध्ये ज्यावेळी लुपिन आली नव्हती, त्यावेळी बचत गटाची स्वयंसहायता महिला समूह ह्याच्यावरती फोकस केला. आज जर बघितलं तर सेल्फ हेल्प ग्रुपचं ह्या सगळ्या योगदानामध्ये, म्हणजे ह्या सगळ्या विकासामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपचं फार मोठं योगदान आहे. आणि केंद्र सरकार म्हणा, राज्य सरकार म्हणा, आज त्यांना योग्य प्रकारच्या सवलती पण देत आहेत. पण ही गेली 20-25 वर्ष सातत्यानं काम करताना सुरुवातीपासूनची एक भूमिका अशी होती, ज्या घरची महिलांच्या ताब्यात आर्थिक आणि सामाजिक बदलाची ताकद येईल, दोरी येईल, ते घर बदलेल. खऱ्या अर्थानं घरातली सुबत्ता कधी होते, ज्यावेळी तुम्ही शिक्षण घेता त्यावेळी. पण शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी लागतात. घरातली महिलाचे विचार बदलले पाहिजेत आणि दुसरी आर्थिक ताकद आली पाहिजे. म्हणजे एखाद्या महिलाला काम नसेल आणि पुरुषच काम करणार असेल तर त्या घर पूर्णपणे उभं राहू शकत नाही. दुसरं, ज्या महिलेकडे पैसे येतात ते महिलेकडचे पैसे आलेले 100% घरामध्ये उपयोग होतात. मग ह्या दृष्टीने आम्ही एक सेल्फ हेल्प ग्रुपची प्रमोट करायला सुरुवात केली. आम्ही लुपिन म्हणून 1000 पेक्षा जास्त सेल्फ हेल्प ग्रुप तयार केलेले. जवळजवळ 15 ते 20,000 महिला लुपिन म्हणून होत्या. मानव साधन संस्था म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 2 ते 3,000 सेल्फ हेल्प ग्रुप होते. आणि मी कधीतरी रत्नागिरीमध्ये जातो. आज मी रत्नागिरीमध्ये लुपिन म्हणून काम करत नाही, मानव साधन विकास म्हणून काम करतात. म्हणजे रत्नागिरीमध्ये कधीतरी जातो तर 15-16 वर्षापूर्वीचे ग्रुप आज त्यांची बचत 6-6 लाख रुपये आहेत. काही लोकांची मुलं इंजिनियर झाली, चांगल्या शिक्षणासाठी गेलीत. पण हा बदल कधी झाला? ज्यावेळी तुम्ही ते घर सक्षम करता, विचारात बदल होतो, त्यावेळी मुलं शिक्षणासाठी गेली पाहिजेत आणि शिक्षण माणसाच्या आयुष्यात बदल करू शकतं. हे जे काम आहे ते बचत गटाच्या, स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून झालं. पण ह्याचा उपयोग फक्त त्यांच्यापुरती झाला का? असं नाही आहे. तर त्यांनी गावाच्या प्रत्येक विकासामध्ये जे श्रमदानाचं काम असेल, बंधारे घालायचे असतील, पाण्याचं काम असेल, वृक्षरोपण असेल, या सगळ्या अनेक उपक्रमामध्ये त्या सहभागी झाल्या. सक्षमपणे त्यांनी ग्रामपंचायत चालवली, जिल्हा परिषदेमध्ये गेल्या, पंचायत समिती गेल्या. म्हणजे याचा अर्थ खऱ्या अर्थानं महिला सक्षम करण्याचं काम हे सेल्फ हेल्प ग्रुपमधून झालंय. उद्योगाबरोबर ज्यावेळी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते किंवा तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होतो, विचारात बदल होतो, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमच्या सगळ्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. आणि ज्यावेळी आम्ही बँकांकडून SHG ला लिंकेजेस देतो,
तर सांगायला आनंद वाटेल की आम्ही जेवढे लिंकेजेस दिलेत गेल्या 20 वर्षामध्ये मला वाटतं 30 ते 35 कोटीपेक्षा जास्त कर्ज महिलांना बँकांकडून दिले. वा. आणि हे सुरुवातीचं कर्ज सांगतोय, म्हणजे फर्स्ट लिंकेज या सेकंड लिंकेज, बरं. म्हणजे त्याच्या पुढचे त्यांची लिंकेजेस मला माहित आज नाही दुप्पट किंवा तिप्पट असतील. पण आज एकही रुपयाचं NPA क्या बात. बचत गट NPA आहे असं असं कुठल्याही बँकेमध्ये नाही. फायनान्शियल लिटरसी एज्युकेटेड माणसापेक्षा महिलेकडे जास्त क्या आहे बात. असं 18 ते 20 वर्षाच्या माझ्या एक्सपिरियन्स नंतर मी सांगू शकतो. आम्ही एक जॉईंट लायबिलिटी ग्रुप पण केलेत. मध्ये कोविडमुळे लोकांना खूप अडचणी पण आल्या, पण त्या माध्यमातून जेवढे जॉईंट लायबिलिटी ग्रुप महिलांचे होते त्यांनी कुठून तरी ती आपलं थकीत राहणार नाही एवढी पूर्ण काळजी घेतली. बिलकुल. म्हणजे आम्ही ज्या लिडरशिप खाली काम करतो, जसं लुपिन खाली करतो, त्या लुपिनची सुद्धा जी सीताराम गुप्ता आहे त्यांची एक ग्रेट लिडरशिप आहे, एक हंबल लिडरशिप आहे, किंवा लुपिन लिमिटेडची सुद्धा एक हंबल लिडरशिप आहे. पण ते जेवढी काम करतो ना तेवढी प्रभूसाहेबांच्या माध्यमातून सुद्धा काम करताना अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किंवा रत्नागिरीतल्या भिडो महिलाला सुद्धा रोजगार मिळावा याच्यासाठी लुंबाकडून त्यांनी काही मशीन उपलब्ध करून दिल्या. आत्ता टेक्स्टाईलला प्रमोट करण्यासाठी महिलांना तिथे क्लस्टर बेस काम मिळण्यासाठी त्यांनी AI अथॉरिटीकडून काही जनशिक्षणला CSR त्यांच्या माध्यमातून प्रयत्नातून आला. आज तिथे 1000 मशीन रत्नागिरीत, 1000 मशीन सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. ग्रामीण भागातल्या मुलींना जाण्या येण्यासाठी सोपं व्हावं याच्यासाठी 200 शाळांना सायकल बँक कन्सेप्ट आता राबवत आहेत. त्याच्यातली रत्नागिरी सुरुवात झाली, सिंधुदुर्गात काही दिवसात होईल. प्रभूसाहेबांची एक संकल्पना आहे परिवर्तन केंद्र, ट्रान्सफॉर्मेशन सेंटर, म्हणजे 10 गावाचं पंचकृषीचं एक संस्था जी असेल त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग करा. आणि ते कॅपॅसिटी बिल्डिंग करून तुमच्या तिथले सर्व समाजातले जेवढे घटक आहेत, शेतकरी आहेत, युवक आहेत, मच्छीमार आहेत, आर्थिक दुर्बल घटक असतील, महिला असतील, या सगळ्या लोकांना सक्षमपणे त्यांना असं कॅपॅसिटी बिल्डिंग करा की ती लोक त्या लोकांचा विकास करतील. आणि नेहमी काय होतं की कुठली योजना वरून बनते आणि ती योजना आता खालच्या गावामध्ये उपयोगीच येईल असं काही वेळा म्हणता येत नाही. त्या प्रत्येक 10 गावानुसार काही ना काहीतरी प्रश्न बदलत असतात. जर तिथून त्यांच्या काही सूचना आल्या तर निश्चित योजनेमध्ये पण बदल करता येईल. तर ह्या उद्देशानं एक 250 ते 300 संस्थांबरोबर आम्ही एकत्रित काम करतोय. हा युनिक असा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये लुपिन पण सहभागी आहे. आणि या माध्यमातून एक पुढच्या 2-3 वर्षामध्ये खूप चांगले बदल दिसतील. शेतकऱ्यांवरती तुम्ही काय फोकस करताय? कारण कृषी हा तिथला मुख्य आधार आहे. भाताची शेती म्हणा किंवा आंबा, फणस, काजू, ह्या सुकामेव्याची शेती म्हणा, ह्याचे प्रश्न वेगळे आहेत. तर ते हाताळण्यासाठी तुम्ही नेमकं काय करताय? कृषीमध्ये काय झालं की मोनोक्रॉपिंग फार मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी झालं. निश्चित. पण त्याचबरोबर त्या भागातली अर्थव्यवस्था अशी काही क्रॉप होती जी फॉरेस्ट क्रॉप होती ती दुर्लक्षित झालेली. आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप पैसे होते. प्रभूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलेलं की इथले जी जंगली ज्या हे आहेत, झाडं आहेत, उत्पादन आहेत, त्यांच्यावरती पण कॉन्सन्ट्रेट करा. तर आम्ही एक तिथल्या 5 पहिल्यांदा व्हरायटी काढल्या, जे सुरुंगी, वटसोल, कडी कोकम, वावडिंग अशा एक, आणि तीरफळ हे पहिला प्रोजेक्ट घेतला, ज्याच्यामध्ये सुरंगीचा आज दर 400 ते 500 रुपये किलो आहे. पण युनिकनेस असा आहे की सुरंगी वेस्टर्न घाटमध्ये आणि फक्त सिंधुदुर्गमध्ये होते काही ठिकाणी, काही रत्नागिरीत काही ठिकाणी होते, काही कर्नाटकात काही ठिकाणी होते. मग युनिकनेस आहे. जेव्हा विद्यापीठाबरोबर आम्ही हा MOU केला आणि गेली 6 वर्ष त्याचा एक प्रोजेक्टवर रिसर्च केला, तर सुरुवातीला असं होतं की तुमची एक सुरुंगी आली तर समजा 20 वर्षानंतर कळायची ते मेल आहे की फिमेल आहे, मग त्याच्यावर उत्पन्न मिळणार हे कळणार होतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे लागवडीकडे लोकांचं लक्ष नव्हतं. 6 वर्षामध्ये आम्ही एक जॉईंट प्रोजेक्ट घेतला, कोकण कृषी विद्यापीठ आणि लुपिन आणि मानव सदन असा. तर त्याच्या माध्यमातून असं आलं की आत्ता गेल्या वर्षी आम्ही 5000 ग्राफ्ट आम्ही दिले आणि भविष्यात आम्ही एक 30 ते 40,000 गाप नजीकच्या 3-1 वर्षात देऊ आणि पुढच्या काळात मोठी लागवड होईल, ज्याच्या माध्यमातून पुढच्या एक स्मॉल स्केल इंडस्ट्री पण उभ्या राहतील आणि लोकांना एक रोजगाराची संधी पण होईल. ह्याचा दुसरा आहे की जोपर्यंत तुम्ही काही जंगली झाडं आहेत जर ती तुम्ही नाही टिकवली तर तुमचं जे पर्यावरणाचं संतुलन आहे झाडातलं ते नष्ट होईल. दुसरं आम्ही इंडिजिनियसवर जास्त लक्ष केलं. जिथे जांभूळ आम्ही आता दुसरं क्रॉप घेतलंय, जे जांभळामध्ये जर समजा आता तुमच्या एका भागामध्ये एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याचे 10 ठिकाणी वेगवेगळी व्हरायटी असतील, पण त्या तिथल्या क्लस्टरमधली जी बेस्ट व्हरायटी आहे
त्याचंच आपण एक ग्राफ बनवायची आणि त्याच भागामध्ये द्यायची. विद्यापीठ त्याचं संशोधन करतंय आणि त्या भागामध्ये ती जांभूळ देऊ. बरं. तसंच आम्ही पपईचं पण घेतलंय इंडिजिनियस व्हरायटी. बरं. कारण जसं आपण हायब्रिड आहे तसं इंडिजिनियस टिकणं सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर. आणि इंडिजिनियस मध्ये सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि इंडिजिनियस मध्ये चांगले पैसे पण मिळू याच्यात शकतात. तुम्ही झाडं देता का प्रशिक्षण नेमकं काय? नाही, याच्यामध्ये विद्यापीठाबरोबर आम्ही रिसर्च प्रोजेक्ट केला बर आणि विद्यापीठ याच्यावर रिसर्च करतंय, विद्यापीठ याच्यावर ग्राफ बनवतंय बर आणि ग्राफ बनवल्यानंतर आम्ही लोकांना लावणीसाठी उद्युक्त करतोय. बर आणि याच्यामध्ये आम्ही काय देतो तर आम्ही फार मोठी सबसिडी वगैरे देतो असं नाही. काय लोकांना मोटिवेट करतोय, नेण्यापूर्वीच ट्रान्सपोर्टचा खर्च करतोय, पण लोक स्वतःहून लावतात बरं. कारण त्यांची ती ओनरशिप बनते. ह्याच्या माध्यमातूनही सिंधुदुर्ग चांगली इकॉनॉमी उभी राहील. आता मानव संसाधन विकास संस्था जी प्रभुस्वामी संस्था आहे ती कोकमच्या क्लस्टरवर पण एका कंपनीबरोबर काम करते, त्याच्या माध्यमातून चांगला प्रोजेक्ट होईल. तर मला खात्री आहे की जसं कृषीमध्ये आंब्यामध्ये तर GI कोकणाच्या याला मिळालेलंच आहे. काजूसाठी आम्ही प्रोसेसिंगसाठी आम्ही जेवढं काही शक्य आहे ते प्रमोट करतोय. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टीमधून आम्ही काम करायचा प्रयत्न करतो. नेमकं सिंधुदुर्गचा विकास पुढच्या भविष्यात कसा होईल याबद्दल तुम्ही काय सांगता? आम्ही ज्यावेळी काम करतो NGO म्हणून काम करतो, बर काही वेळा काय होतं NGO नसली तर विकास थांबतो, बरोबर असं होतं. पण आत्ता आम्ही त्या पद्धतीने जात नाही. ह्याचं ओनरशिप कम्युनिटीकडे होण्यासाठी ज्या FPO संकल्पना आहे, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, ही संकल्पना आम्ही खूप पुढे नेतोय. बर या माध्यमातून आम्ही 6 प्रकारच्या FPO उभ्या करतोय. भविष्यात अजून काही FPO उभे राहतील जे आता आम्ही त्याच्यामध्ये भात उत्पादकांची फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे, बर देशी गायी टिकल्या पाहिजेत, देशी गायींची पण फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे, बर ज्यावरती बांबूवरती एक बांबू मोठा फोरम झाला आणि बर. जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सगळ्यात जे कोनबॅक म्हणून सगळं काम करते इन्स्पिरेशन प्रभूसाहेब आहेत, बर तर त्या माध्यमातून बांबू उत्पादकांची एक कंपनी होते, काजू प्रोसेस उत्पादकांची कंपनी झाले, बर त्याचबरोबर आंबा उत्पादकांची कंपनी आम्ही निर्माण केली आणि मिक्स क्रॉप जे शेतकरी आहेत जे सगळं घेतात त्यांची पण कंपनी निर्माण केली. त्याही पलीकडे जे आपल्याकडे आर्टिझन्स आहेत ते विशेष करून ह्या विश्वकर्मा समाजाची सुद्धा महाराष्ट्रातली नाबार्डच्या माध्यमातून पहिली आर्टिझन्स कंपनी पण सिंधुदुर्गमध्ये उभी केली. पण हा जो विकास करताना भविष्यात कोणीतरी याची लिडरशिप पुन्हा केली पाहिजे तर तो विकास पुढे जाणार. याच्यासाठी आम्ही ह्या FPOचं निर्माण करणं, FPOना सक्षम करणं आणि त्याचबरोबर ही ट्रान्सफॉर्मेशन सेंटर्स आहेत. म्हणजे एखादं विकासाची गती एखादी संस्था नाही म्हणून थांबता कामा नये, तर विकासाची गती ही तशीच राहिली पाहिजे. तर त्याच्यासाठी पंचक्रोशीतल्या संस्था आहेत, दशकृतीतली संस्था आहेत, त्यांचं सक्षमीकरण करणं आणि त्यांनी त्यांच्या विजननी त्यांच्या गावाचा विकास करणं आणि त्याच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना एक कॅपॅसिटी बिल्डिंग, ट्रेनिंग, एक्सपोजर जे काय असेल ते देण्याचं काम आमचं पुढच्या टप्प्यातलं आहे, ज्या माध्यमातून इंटिग्रेटेड जो विकास आहे, जो टुरिझम म्हणा, ॲग्रिकल्चर म्हणा, ह्या सगळ्या विकासाचे अगदी स्किलचं म्हणा आणि ह्या सगळे इंटिग्रेटेड आहे, ह्या माध्यमातून आमचं पुढचं काम सुरू आहे. इच्छाशक्ती ही विकासाची खरी जननी आहे, हेच आजच्या या चर्चेचं गमक म्हणायला लागेल. सर, तुम्ही आज इथे आलात आणि इतकी सुंदर माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. अशाच नवनवीन भागांसह आम्ही आपल्याला भेटणार आहोत GDPच्या पुढच्या भागात. तोपर्यंत RNWच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.